वाशिममध्ये एका 34 वर्षीय युवकाचा संशयास्पद मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। कामानिमित्त मित्रांसोबत आलेल्या या युवकाचा मृतदेह एका लॉजच्या इमारतीखाली आढळून आल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे। हा घातपात आहे की अपघात याबाबत सध्या विविध तर्कवितर्क लावले जात आहेत। मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार आशिष बाबाराव शेळके, वय 34, राहणार एकलारा, आर्वी, जिल्हा वर्धा असे मृत युवकाचे नाव आहे। आशिष हे त्यांचे मित्र विनोद वसंतराव फटिंग, अजय मनोहरराव वानखेडे, गणेश जनार्दन भगत आणि सचिन शंकरराव राऊत यांच्यासह वाशिम शहरात लेआउटच्या कामासाठी आले होते। दिवसभराचे काम संपवून हे सर्व मित्र शहरातील शिवाजी चौक परिसरातील एका लॉजमध्ये मुक्कामासाठी थांबले होते। रात्री सर्वजण एकत्र झोपले होते, मात्र सकाळी इतर मित्रांना जाग आली तेव्हा आशिष शेळके त्यांच्या अंथरुणावर दिसले नाहीत। मित्रांनी त्यांची शोधाशोध सुरू केली असता आशिष हे लॉजच्या इमारतीखाली मृतावस्थेत आढळून आले। आशिष हे लॉजच्या टेरेसवर नेमके कसे गेले आणि तेथून खाली कसे पडले याबाबत अद्याप कोणतीही माहिती स्पष्ट झालेली नाही। घटनेची माहिती मिळताच वाशिम शहर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला। पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन तो शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला आहे। आशिष यांचा मृत्यू नेमका कसा झाला याचे खरे कारण शवविच्छेदन अहवाल आल्यानंतरच स्पष्ट होईल असे पोलिसांनी सांगितले। या प्रकरणी पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे। या दुर्दैवी घटनेमुळे आशिष यांच्या गावासह वाशिम परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे। अशा नवनवीन बातम्यांसाठी चॅनलला सबस्क्राइब करा आणि पाहत रहा MH न्यूज मराठी।